नमस्कार मंडळी, मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि मराठी विजन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। सकाळ सकाळ चहा पिताना तुमच्याशी गप्पा मारायला खूपच छान वाटतं। तर आपला आजचा विषय आहे गणपती बाप्पाची मूर्ती निवडणं। ज्यांच्या घरी गणपती बाप्पा येतो ना, त्यांच्यासाठी गणपती बाप्पाची मूर्ती निवडणं म्हणजे हा सोहळाच असतो। म्हणूनच आज मी जाणार आहे वेगवेगळ्या चित्रशाळेमध्ये गणपती बाप्पाच्या। तिथे जाऊन मी वेगवेगळ्या मूर्त्याही पाहणार आहे। तर गणपती बाप्पा निवडताना प्रत्येकाची जी लगबग असते ना, ती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला आपण जाऊया आपल्या लालबागमध्ये। आता मी लालबागमध्ये आले आहे आणि इथे लालबागमध्ये खूप गणपतीच्या वेगवेगळ्या चित्रशाळा आहेत। तर चला आपण तिथे जाऊया आणि बघूया आपल्याला बाप्पाची कुठची मूर्ती आवडते। आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे गणेशोत्सवापूर्वीची लगबग आणि गणपती बाप्पाच्या मूर्तींच्या चित्रशाळा। गणेशोत्सव महाराष्ट्राचाच नव्हे तर साऱ्या भारताचा लाडका उत्सव। हा केवळ एक सण नाही, तर तो एक सोहळा आहे, ऊर्जा आहे आणि भक्तीचा अनुपम संगम आहे। साधारणपणे श्रावण महिना सुरू झाला की गणेशोत्सवापूर्वीची लगबग मनात आणि वातावरणात आपल्याला जाणवू लागते। ही लगबग फक्त घरांची साफसफाई किंवा सजावट करण्यापुरती मर्यादित नसते, तर ती सुरू होते बाप्पाच्या मूर्तीची निवड करण्यापासून। खास करून लालबागमध्ये ठिकठिकाणी गणपती बाप्पाच्या मूर्तींच्या चित्रशाळा उभारल्या जातात। या चित्रशाळा म्हणजे केवळ दुकाने नसून ती एक अद्भुत कलादालनेच असतात। इथे मातीच्या गोळ्याला आकार येताना पाहणे हा एक डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव असतो। लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या चित्रशाळांमध्ये उत्सुकतेने डोकावतो। चित्रशाळेत प्रवेश करताच माती, रंग आणि विविध कलाकुसरीचा सुगंध दरवळतो। एका बाजूला अर्धवट बनलेल्या मूर्ती तर दुसऱ्या बाजूला रंगरंगोटीची वाट पाहत असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तींची रांग आपल्याला दिसते। कुणी मूर्तीला डोळे देत असतो, कुणी दागिने साकारत असतो, तर कुणी गणपतीच्या हातात मोदक किंवा अंकुश बसवत असतो। प्रत्येक मूर्तिकार हा केवळ कारागीर नसून तो एक कलाकार असतो, जो आपल्या कलेतून बाप्पाला जिवंत करत असतो। विविध आकार, रंगसंगती, आसनस्थिती आणि अलंकारांनी नटलेल्या गणपतीच्या मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात। अगदी पारंपरिक लाल पिवळ्या रंगांच्या मूर्तीपासून ते आधुनिक डिझाईन केलेल्या आकर्षक मूर्तींपर्यंत। गणपती बाप्पाची मूर्ती निवडणे हे गणेशोत्सवातील सर्वात महत्त्वाचे आणि आनंददायक काम। अनेकांसाठी ही केवळ मूर्ती नसते, तर ती त्यांच्या घरातील एक सदस्य असते, त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक असते। म्हणूनच ही निवड करताना कोणीही घाई करत नाही। सुरुवात होते ती बऱ्याच ठिकाणी फिरण्यापासून। प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार, घराच्या आकारानुसार आणि आपल्या श्रद्धेनुसार बाप्पाचा शोध घेत असतो। आमच्या गणपतीला शेंदूर लावलेलाच असावा, मोठी मूर्ती हवी, छोटी मूर्ती चालेल पण ती उभी असावी, अशा अनेक अपेक्षा घेऊन लोक फिरत असतात। कधीकधी कुटुंबातील सदस्यांमध्येही मूर्तीच्या निवडीवरून गोड वाद होतात। एखाद्याला शांत आणि प्रसन्न मूर्ती आवडते, तर दुसऱ्याला तेजस्वी आणि रुबाबदार। मूर्ती फिरून पाहताना तिचे डोळे, मुकुट, हातातील वस्तू आणि एकूणच मूर्तीचे भाव पाहिले जातात। मूर्ती शाडूची आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसची हेही तपासले जाते। हल्ली पर्यावरणपूरक मूर्तींना अधिक पसंती दिली जाते, त्यामुळे शाडूच्या मूर्तीची मागणी वाढत चालली आहे। अखेरीस खूप ठिकाणी फिरून अनेक मूर्ती पाहून जेव्हा ती एक मूर्ती मनाला भावते ना,
तेव्हा मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. ती मूर्ती जणू काही तुम्हाला खुणावत असते की मीच तुमच्या घरी येणार आहे. मूर्ती पसंत पडल्यावर तिला ठरवून तिच्यावर नाव लावले जाते. तो क्षण म्हणजे बाप्पाच्या आगमनाची पहिली अधिकृत घोषणाच असते. गणेशोत्सवापूर्वीची ही लगबग, ही धावपळ, ही मूर्ती निवडण्याची प्रक्रिया म्हणजे केवळ एक तयारी नसते, तर ती असते आपल्या लाडक्या बाप्पाप्रती असलेले प्रेम, श्रद्धा आणि उत्सुकता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग. याच लगबगीतून बाप्पाच्या आगमनाचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच या दिवसांची आठवण कायम मनात घर करून राहते. गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या चित्रशाळेमध्ये फिरून गणपती बाप्पाची मूर्ती निवडण्याची जी लगबग असते ना, ती आपण आपल्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. तर तुम्ही या चित्रशाळेमध्ये या आणि आपल्या आवडीचा बाप्पा नक्कीच सिलेक्ट करा. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, आपल्या मराठी विजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. फिरत राहा आणि मजेत राहा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.